आज दुपारी लंचसाठी भाजी चपाती न बनवता ही मस्त अशी रेसिपी बनवली। तर यासाठी मी अर्धा कप दही घेतले। दही आधीच फेटून घेतले। यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घातला, अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली, अर्धा चमचा मीठ घातलं, याबरोबरच अर्धा चमचा साखर घातले। हे सगळं मिक्स करायचं आहे। यानंतर यामध्ये 1 कप मैदा घालायचा आहे आणि 1 कपच इथे गव्हाचं पीठ घातलं आहे। तुम्ही पूर्ण 2 कप गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा 2 कप मैदा घेतला तरी चालेल। मी इथे दोन्ही अर्ध प्रमाणात घातलं आहे। आता दही आणि मैदा गव्हाचं पीठ सगळं छान मिक्स करायचं आहे आधी। आता यामध्ये दूध घालायचं। इथे मी अर्धा कप दूध घेतलं आहे। तर हे मळण्यासाठी इथे मी दूध वापरते, पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता। दुधामुळे रेसिपी छान सॉफ्ट व्हायला मदत होईल। तर इथे पहा, दूध घालून हे असं मी सॉफ्ट पीठ मळून घेतलं आहे। आता हे सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। वरून थोडंसं मी तेल लावलं आहे। तर हे आपल्याला अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे। इथे मी 4 बटाटे शिजवून सोलून घेतलेत। आता हे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तर इथे लक्षात ठेवा, बटाटे शिजल्यानंतर पूर्ण थंड करूनच इथे वापरायचे आहेत। बटाटे जर गरम असतील तर स्टफिंग ओलसर होतं आणि त्याबरोबरच हे बटाटे किसूनच घ्यायचे आहेत इथे, कारण जर कुस्करून घेतले तर मध्ये मध्ये बटाट्याचे तुकडे राहतात स्टफिंगमध्ये, म्हणून किसून इथे बटाटे घेतले मी सगळे। आता यामध्ये मसाला घालायचा आहे। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। यावरती 1 चमचा धने घालायचे आहेत, अर्धा चमचा जिरं घातलं आहे, याबरोबरच 3 ते 4 काळी मिरीचे दाणे घातलेत। हे आता भाजून घ्यायचे। हे भाजून घेतल्यामुळे याचा छान स्वाद येतो। हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता काढून घेतलं आणि आता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही कुटून सुद्धा घेऊ शकता। हा मसाला बटाट्यांमध्ये घालायचा आहे। याबरोबरच इथे मी अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे, ते घातलं, हिरवी मिरची बारीक चिरून घातली आणि भरपूर कोथिंबीर घातली। पाव चमचा इथे मी काळं मीठ घातलं। यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घातली, अर्धा चमचा ओवा घातला आहे, अर्धा चमचा मीठ घातलं आणि चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आहे। आता याबरोबरच यामध्ये आपण कांदासुद्धा घालणार आहोत, पण कांदा आत्ता न घालता आपण शेवटी घालणार आहोत, कारण आत्ताच जर स्टफिंगमध्ये कांदा घातला तर पाणी सुटतं आणि स्टफिंग पातळ होतं, सैलसर होतं, म्हणून अगदी शेवटी आपण यामध्ये कांदा घालू। हे सगळं मिक्स करायचं आहे। तर अगदी मस्त असं चटपटीत आपलं स्टफिंग इथे तयार झालं आहे। स्टफिंग तयार आहे। इथे हे जे पीठ आपण ठेवलं होतं सेट होण्यासाठी ते सुद्धा छान सेट झालं आहे। पाहू शकता, हे छान असं फर्मेंट झालं, याला जाळी खूप छान आली आहे। आता हे आपल्याला 7 ते 8 मिनटं अगदी सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। तर आज आपण अमृतसरी आलू कुलचा बनवतो आहे। तर यासाठी हे जे पीठ आहे ते खूप छान असं सॉफ्ट होईपर्यंत मळणं गरजेचं आहे, तरच आपले कुलचे छान होतील। तर इथे पहा, मळल्यानंतर यातला मी गोळा घेतला आहे। आता कुलचा बनवण्याच्या आधी या स्टफिंगमध्ये कांदा घालायचा आहे। कांदा घातला की लगेचच आपल्याला कुलचे बनवायला घ्यायचे आहेत। कांदा मी स्टफिंगमध्ये मिक्स करून घेते। कांदा घातल्यानंतर हे स्टफिंग ठेवायचं नाही आहे। तर इथे आता मी गोळा घेतला आहे, त्याला सुका पिठामध्ये घोळवून घेतलं। आता थोडीशी ही पोळी लाटून घ्यायची आहे। आता यावरती पुन्हा सुकं पीठ पसरवायचं आहे, यामुळे स्टफिंग बाहेर येणार नाही लाटताना। आता यावरती तयार केलं स्टफिंग घालायचं आहे। भरपूर स्टफिंग इथे घातलं आहे मी।
आता हे असं बंद करायचं आहे. आता सुरुवातीला हातानेच असं हे पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे स्टफिंग एकसारखं सगळीकडे पसरलं जातं. आणि आता सुकं पीठ लावून हलक्या हाताने हा कुलचा लाटून घ्यायचा आहे. तर हा कुलचा नेहमीच्या पराठ्यापेक्षा थोडासा जाडसर असतो, त्यामुळे जाड ठेवायचा आहे. तर इथे असा कुलचा मी लाटून घेतला, पाहू शकता इतका जाड असा ठेवला आहे. आता यावरती वरून कोथिंबीर घालायची आहे, पसरवून घ्यायची आहे आणि असं लाटणं फिरवायचं आहे, म्हणजे कोथिंबीर चिटकेल. आता हा कुलचा आपण भाजून घेऊया. इथे मी तवा गरम करत ठेवला होता आणि तव्यावरती थोडंसं तेल घातलं होतं. एका बाजूने भाजल्यानंतर हा मी उलटून घेते. तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल, लोखंडी तव्यावर तुम्ही भाजत असाल तर एका बाजूला पाणी लावून लोखंडी तव्यावरती चिटकवून घ्या आणि मग तवा उलटा करून भाजून घ्या. एका बाजूने भाजल्यानंतर पहा दुसऱ्या बाजूने मी थोडंसं भाजून घेतला आणि त्याच जाळीवरती मी हा भाजून घेते, म्हणजे छान स्मोकी असा फ्लेवर येईल. सगळीकडून एकसारखा असा मी भाजून घेते फिरवून. पहा अगदी मस्त असा आपला कुलचा भाजून तयार झाला आहे. काढून घेऊया. वरून याला बटर लावायचं आहे. तर इथे मी भरपूर बटर लावलं आणि हा आपला अमृतसरी आलू कुलचा तयार झाला आहे. पाहू शकता दिसायला जितका मस्त दिसतो, चवीलासुद्धा तितकाच छान लागतो. तर ही मस्त अशी रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.